अतिवृष्टीची मदत, अतिवृष्टीची मदत हम हमारा अधिकार मांगते, हम हमारा अधिकार मांगते। सततची नापिकी, त्यातही शेतमालाला भाव नाही, पीक कर्जमाफी नाही, शासनाच्या शेतकरी विरोधी व कुचकामी धोरणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। त्यातही मूर्तिजापूर तालुक्यातील 4 महसूल मंडळे अतिवृष्टी मदतीतून वगळण्यात आल्यानं या मंडळातील शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्यानं शेतकरी संतप्त झालेले आहे। वगळलेल्या कुरुम महसूल मंडळात तातडीने मदत मिळावी, अन्यथा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांना 20 मार्च रोजी दिलेल्या निवेदनात केलेला आहे। आम्ही हेच का आम्हाला मदत मिळालीच नाही, आम्हाला मदत मिळाली पाहिजे, 8 दिवसाच्या अंदर मिळाली पाहिजे आम्हाला मदत। आम्ही त्यासाठी इथं आलेलो आहोत। 8 दिवसाच्या आत मदत नाही मिळाली, आम्ही रस्ते रोकू काय करायचं आहे आम्ही समोर आमचा विचार नका करू तुम्ही, आम्ही काय करायचं तर मग आमच्या मनानं करू, नाही तर तुम्ही 8 दिवसांनी आम्हाला पैसे पाठवा। शासनाकडून काय अपेक्षा आम्हाला जे आमचा विमा आहे, जे आम्हाला पिकाचं नुकसान आहे आमच्या, ते भरपाई करून द्या। गोष्टीमुळे जे संत्र्याचं माझं नुकसान झालेलं आहे, एवढं नुकसान झालेलं आहे का तो संत्रा जास्त पाण्यामुळे गळून पडला, म्हणून आम्ही संत्र्याचा विमासुद्धा फाटलेला होता। कृषी विभागाला आम्ही एक साधी त्याची भरपावी आम्ही वारंवार त्याला निवेदन देऊन सुद्धा आमची इथं दखल घेत नाही शेतकऱ्याची, म्हणून आम्ही आज इथं आमचं कुरुम मंडळसुद्धा अतिवृष्टीमधून येणं वगळलं। हे अतिवृष्टीचे पैसे आम्हाला मिळावे, समजा हे जर पैसे आम्हाला मिळाले नाही तर आम्ही रस्ता रोको करू, आम्ही कोणीही पवित्र जाऊ शकतो। आम्ही शेतकरी आता कावलेला आहो, आम्हाला सगळ्याचा त्रास होऊन राहिला, लाईनचा त्रास, वन्य प्राण्याचा त्रास, सगळा त्रास आहे। आता आमच्या इकडून काही हे सहन होऊन नाही राहिलं, आम्ही काय करू काही सांगता येत नाही। अतिवृष्टीमुळे कुरुम मंडळ व इतर 3 मंडळ निंबा, हातगाव, जामठी हे मंडळ डावलण्यात आले आहे। सततच्या व अतिवृष्टीमुळे या मंडळात नुकसान झालेलं आहे असं महसूल विभागाचा अहवाल असताना सुद्धा महाराष्ट्र शासनाने या 4 मंडळाला मदतीपासून वंचित ठेवलं आहे। आम्ही महाराष्ट्र शासनाला आज निवेदनामार्फत आवाहन करतो की हे 4ही मंडळं अतिवृष्टीची मदत 8 दिवसात आम्हाला मिळाली पाहिजे, न मिळाल्यास आम्ही रस्ता रोको आंदोलन याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील। अगोदरच शेतमालाचे भावही खूप खाली आलेले आहे, त्याच्या शेतमालाची नुकसान खूप झालेलं आहे। अशात आम्ही आर्थिक संकटात सापडताना शासनाने आमची थट्टा केली आहे। आम्ही या महाराष्ट्र शासनाचा निषेध करतो। 8 दिवसात जर आम्हाला आर्थिक मदत न मिळाल्यास रस्ता रोको आंदोलन करू, तीव्र आंदोलन करण्यात येईल, हे आम्ही आज महाराष्ट्र शासनाला इशारा करतो। आज तालुक्यात 8 महसूल मंडळे असून 8 पैकी कुरुम, माना, जामठी, हातगाव ही महसूल मंडळे अतिवृष्टी नुकसानीच्या मदतीतून वगळण्यात आली आहेत। सन 2024-2025 खरीप हंगामात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये सततच्या पावसामुळे कुरुम मंडळातील सोयाबीन, तूर, कपासी, मूग, उडीद सर्व पिकांचं व फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून कुरुम मंडळातील सर्व शेतकऱ्यांची अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईची तात्काळ मदत मिळावी व सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळवून द्यावा। शासनानं वरील विषयाची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्याला 8 दिवसात मदत न मिळाल्यास आम्ही कुरुम मंडळातील सर्व शेतकरी राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे। भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष राहुल राठी यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी निवेदन सादर केलं आहे। संजय अहमद, जन्मतला न्यूज, अकोला।